आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आम्ही गुंगाडकरच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर जो कोणी आपल्या चॅनल मध्ये नवीन आला असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल आयकॉन आहे तो क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम येतील। तर चला सुरुवात करूया आजच्या नवीन ब्लॉगला। तर आज आहे गणेश चतुर्थीचा आपला शेवटचा दिवस, म्हणजे आपल्या बाप्पांचं विसर्जन करायला चाललेले आहेत। आपल्याबरोबर हे बघा सगळे लहान पोरं सुद्धा आहेत। तर आपण आता बाप्पांचं विसर्जन करायला चाललेले आहेत आणि हे बघा तुम्ही पाहू शकता मागे आपली तयारी सुद्धा चालू आहे। आता आपला इथनं गणपती निघणार आहे आणि संपूर्ण गावभर आपला फिरणार आहे गणपती बाप्पाला घेऊन आपण विसर्जन करायला। आणि आपण बाप्पांचं विसर्जन आपलं 8 पर्यंत होणार आहे। तर आजचा पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि न स्किप करता, तुम्हाला खूप मजा येणार आहे।
शाळेमध्ये पण बनवतो, घरचे पण बनवलेले आहे, कार्यक्रम असतात त्याचे बनवतो. चालेल चालेल, ठीक आहे. नक्की तुम्ही दादांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आणि आपला दहंडीचा सुपरस्टार सुद्धा आलेला आहे इकडे आपल्या गावात. लंगडी गाडी झालेली आहे. कल्पेशवानी भारी ठेवलाय कॉन्ट्रॅक्टर. तिथे सुद्धा आहेत आपले सर्व मंडळी. एक मिनिट, आपले बाबा सुद्धा आहेत. तर आपले गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन बसण्याचा मान बघा चंदू बाबांचा आहे. दरवर्षी धडाडीचे आपले मंडळाचे कार्यकर्ते चंदू बाबा. आपल्याला इंद्रू एक काहीतरी मेसेज देतात आहेत. भाई मैंने नहीं वो जलवा कैसा रहेगा गणपति में? ऐसा कुछ नाही इधर. मी नसेल जलवा कसा असेल इकडे? स्वतःच्या आयुष्याची वाट लागली इकडे बघा. पाय फ्रॅक्चर बंड्या तरी आल्या आपल्या गावात माई म्हणून खास. भाई आपल्या आळीची गणपती आहे यावर हक्क आहे भाई. हक्का नाही येणार भाई. बरोबर आहे. वा. तर आपल्याकडे खास मुंबईवरून पाहुणे आलेले आहे. ड्रोन ऑपरेटर आपले सूरज दादा आणि सगळे लहान पोरं बघा फुल एक्साइटेड झालेले आहेत त्याच्यासाठी. प्रोफेशनल आहेत. जर तुम्हाला काय ऑर्डर वगैरे द्यायची असतील तर सूरजाचा मी नक्की तुम्हाला नंबर देईन.
आपल्यासोबत आपली गावातली काही मंडळी सुद्धा आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
तर माझे मामा सुद्धा आलेले आहेत माहीमवरून खास यावर्षी गणपती बघायला 74. कसं वाटलं मामा यावर्षी? छान एकदम मस्त. माहीम आणि गावामध्ये काय डिफरन्स वाटलं तुम्हाला? आता माहीमध्ये विसर्जन राहिलं नाही एवढं, गावी जरा चांगलं वाटतं. हे पहा आपल्या बरोबर आपले भाऊजी ताई सगळे आहेत इथे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. हाय बाबू, हाय हाय. इकडे कियान कियान इकडे खेळत आहे बघा. लहान पोरं तर फुल धमाल करतात इकडे समुद्रावर. हाय, कसं आहे बाबू? तुझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करतो हा आमचा. थँक्यू 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 भाऊ. बघतो टीव्हीवर. हाय कर हाय बाबू. यस मामा कसे आहेत? बरे आहेत का तुम्ही? आम्ही गणपती बाप्पा बघायला आले. गणपती जोरात बोल. गणपती बाप्पा मोरया. बोल जोरात मोरया. बाबू. हाय हाय कर हाय कर हाय कर. हाय हाय काका. हाऊ आर यू? हाय. बोल हाऊ आर यू? हाऊ आर यू? तर तुम्ही बघू शकतात आता आपल्याला फक्त गणपती बाप्पा चालले आहे आणि आपले सर्व मंडळातली काही मुलं जाणार आहेत विसर्जन करण्यासाठी आणि महिला मंडळ आणि बाकीचे जे लहान मुलं आहेत ते सर्व इथेच नाचणार आहे. आपला बँजो तर अजून इकडेच आहे. आज आपल्याला जवळपास 10 तरी वाजणार आहेत आजचा पण दाखवा ना काय. आणि अमर प्रसाद वाटप करणार आहेत करतात आहेत कारण त्यांना पुढच्या वर्षी आय थिंक लग्न करायचं तर ते खूप एकदम देवधर्म करायला लागले त्या वर्षापासून. आणि हे बघा इकडे KGF पिक्चरची बडीमा सुद्धा घेऊन चाललेले आहेत. आपल्याकडे एक अशी प्रथा आहे की तिकडे जेव्हा गणपती आपल्या गणपतीच्या पाटाकडे घेऊन जातात तर जेव्हा गणपती विसर्जन करतात तेव्हा एक 7 शॉट वरती लावतात म्हणजे इथे बाकीचे महिला मंडळ वगैरे सगळे नाचत असतात ना त्यांना सुद्धा एक मेसेज पोचतो की आपलं विसर्जन झालेलं आहे त्याकरता. आणि आपला ढोलकी मास्टर आपला मोरया रे बाप्पा मोरया रे
तर तुम्ही इकडे पाहू शकतात आपले जे मंडळातले मुलं सुद्धा आहेत ते आपल्या गणपतीचं विसर्जन करून आलेले आहेत. हे बघा पाट आणि माती सुद्धा घेऊन आले आहेत. तर आपले सर्व इकडे बहीण लोक आहेत. हे बघा कुकीताई आहे, प्रसन्नाताई आहे आणि कविताताई सुद्धा आहे, सुग्धाताई सुद्धा आहे. तर दरवर्षी आपल्या घरात म्हणजे माहेरी सर्व बहिणी येतात गणपतीचं खास विसर्जन करण्यासाठी. तर तुम्हाला कसं वाटतं इकडे दरवर्षी तुम्ही येतात म्हणजे कसं वाटतं तुम्हाला इथे? मला छान वाटते, आम्हाला मजा येते खूप, म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे येतो. ओके, तुम्हाला कसं वाटते? मला तर खूपच छान वाटतं. असं वर्षातनं एकदा माहेरी मजा करायला यायला भेटतं. आणि हा आमचा सण म्हणजे गणपतीचा सण म्हणजे माहेरीचा आमचा आवडता सण. बरोबर. आणि तुम्ही सुद्धा इकडे येतात तर एकदम घर भरल्यासारखं वाटते, नाहीतर एकदम खाली खाली पहिल्यासारखं आपली फिलिंग येते. आत्यांच्या पोरी, काकांच्या पोरी, त्यांची जावई सर्व एकत्र होतात म्हणून आम्हाला खूप बरं वाटतं. आणि आपली कविताताई सुद्धा आहे, सुद्धाताई सुद्धा आहे. सुद्धाताई दांडीवरून येते, कविताताई खास माहीमवरून येते. तर माहीममध्ये आणि आपल्या गावामध्ये काय फरक आहे म्हणजे विसर्जनचं, जी पहिल्याची माहीमची मजा आणि आता माहीममध्ये काय असं म्हणजे तुम्हाला वाटतं? आम्हाला जसं समजायला लागलं ना तसं आम्ही माहीमचं विसर्जन कधी राहिलोच नाही येत. अनंत चतुर्दशीपर्यंत आम्ही मामाकडेच येतो. आम्हाला विसर्जन म्हटलं ना 11 दिवसाचं की आम्हाला मामाचं गाव आठवते, बाकी कुठे आठवतच नाही आम्हाला. बस मामाची मजा येते, मामाची मजा. आणि आम्ही एवढी निर्लज्ज आहेत ना, आम्हाला कोणी नाही बोललेलं तरी आम्ही येते. कुणी आम्हाला हांगेला नका की तुम्ही येऊ नका. आणि ती बॅकग्राऊंडच्या फ्रेम मध्ये बघ बेबाई बघ खई आता बघ ती बेपाईला माहेर बोलला नाही की बेपाई वेरी होता. पण बेबाईचा एकूच आहे, यायला पण घाई करता, जायला घाई. आणि आपलं यावर्षीचं 74 वर्ष होतं, पुढच्या वर्षी तर अजून धमाल असणार आहे 75 वर्षी. तर तुम्ही काय तयारी करणार त्यासाठी? सगळे बहिणी येणार आहेत तर काय म्हणजे थोडं काहीतरी युनिक नाही? आम्ही म्हणजे काय झालं माहितीये, अजून आम्ही ते ठरवलं नाहीये, पण आमची भरपूर खूप आयडिया आहे की आम्ही सुट्टी कन्फर्म भेटू दे आणि पोरांच्या परीक्षा नसू दे तेव्हा. एक नंतर म्हणजे मुलांच्या परीक्षा नसले की आमचं खूप मस्त होणार. का मुलांचं परीक्षा, त्या त्यांची स्कूल, मग आमचं माइंड चालत नाही. त्यांची स्कूल आहे, मग आई काही लक्ष असतं, त्यांचं स्कूल काही लक्षच नसतं आमचं. अख्खा जसं वाटतं माहेरी कधी जातो असंच वाटतं. आणि पोरांना ते एवढी हौस असते मामाकडे यायची. मम्मी जाऊ का मामाकडे, गणपती आहेत, कधी जातो आम्ही मामाकडे. मामाचं घर पाहिजे, पण काय करतात पोरं पण बोलतात की आम्हाला मामाकडेच मजा येते. तरी मामाचं घर ते लाडाचं असतं, कितीही करा. आणि दरवर्षी सगळे बहिणी एकत्र जमतात ना इथे आपल्या गावी सगळे. तर तेव्हा एक प्लॅन, गणपतीला दरवर्षी एक प्लॅन बनतो की अरे पिकनिकला जायचा. पण तो प्लॅन काय सक्सेसफुल होतच नाही. तर यावर्षी पुन्हा एकदा प्रसन्नतेला मी विचारतो काय प्लॅनचं आपलं काय, जेणेकरून मला पण ब्लॉग बनवायला मजा येईल, त्या ब्लॉगचं आपलं पिकनिकचं. दरवर्षी आपल्याकडे होतो की जाऊया पण काय प्लॅन कॅन्सलच होतोय. आता बघूया, या वर्षी ट्राय करूया की जायचं म्हणजे जायचं आणि पिकनिक ठरवायची आणि मुलांना एन्जॉय करण्याची ती संधी द्यायची. मला पण बघायला आवडेल. हा गुंगा बोला मुलांना म्हणजे दुसरं कुठे बोलण्यापेक्षा मामाचं गाव बोललं का कधी जायचं मम्मा हेच चालू असते. नाही ते काम का सोडून बाकी विषय संपला. आणि ते आपली वहिनी सुद्धा आहे, आपले गौरवची मिसेस. तर वहिनी तुम्ही किती वर्ष जवळपास येतात तिथे आपल्या विसर्जन? गेले 5 वर्ष. काय मजा म्हणजे तुम्हाला इकडे वाटते? मी तर आमच्या मुंबईची विसर्जनच विसरली आहे जेव्हापासून गुंगाडा गावाला यायला लागली आहे. खूप भारी वाटतं इथे. आले आपले चॉकलेट बॉय मंदार. तुम्हाला काय वाटतं इकडे गावाला येऊन? कारण मंदार जर इकडे आला नाही ना तर धमाल नाहीत. मग मंदार आला तरच इकडे धमाल असते, फुल धमाल. काय नाही आपलीच पब्लिक आहे, ऍडजस्ट करते. तर तुला कसं वाटतं इकडे? मी तर लहानपणापासून आमची मम्मी दरवेळेस काही सण भेटला, गणपती आले, दिवाळी आले, उन्हाळ्याची सुट्टी आली की आम्ही इथेच असतो. अख्खा दिवस पडलेले. मामाचं गाव आणि मामाचं शेत.
तर अजून एक प्रश्न, मामाचं गाव म्हणून मामाची पोरगी करणार आहे का? मामाची पोरगी आता कोण नाही आहे, सगळे बुक झालेले आहेत. झालंय. खाली दोघं तिघं आहेत ते पण काही कामाची. आणि आपली इकडे आरती सुद्धा चालू झालेली आहे, जी 12ची आरती. आणि आपले भाऊजी सुद्धा आहेत इकडे. तर तुम्हाला कसं वाटतं इकडे आपल्या यावर्षीची विसर्जन? म्हणजे मस्त वाटतं, एकदम मस्त छान. तर आपली इकडे शेवटची आरती होते. 74 वर्ष म्हणजे 2024 ची गणपती गणेश उत्सवाची शेवटची आरती. वंदना जय देव जय देव. आणि शेवटची आरती आपली घेऊन हिमांशू भाऊ, आपले बाप्पा सुद्धा गेलेले आहेत. तर मंडळी, आपला गणेश चतुर्थीचा उत्सव इकडे साजरा झालेला आहे. आपलं विसर्जन सुद्धा मंडळाचं झालेलं आहे आणि आपला हा 74 वर्ष इथेच संपतोय आणि आपली इकडे ब्लॉग सुद्धा आपण एंड करतोय. तर तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर